तर मित्रांनो, RRB ग्रुप डी ची ही 5th नंबरची मॉक टेस्ट आहे आज. ओके. आणि तुमची इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल लवकरच ग्रुप डी ची एक्झाम होणार आहे. तर त्यासाठी काय करू आपण, ही मॉक टेस्ट आणलेली आहे आपण. तर चालू करायचं. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे तुम्हाला, द व्हॉल्यूम ऑफ टू स्पियर आर इन द रेशिओ ऑफ 512 दिलेला आहे, रेशो 3375. तर तुम्हाला विचारलं काय, द रेशो ऑफ देअर सरफेस एरिया. ओके. तर सर्वांना माहित असेल, जो स्पियर राहतो त्याचा जो व्हॉल्यूम किती राहतो, 4/3. ते जागा नाही व्हॉल्यूम आहे तिथं. तर बघा मित्रांनो, स्पियरचा जो व्हॉल्यूम असतो तो किती असतो, स्पियरचा जो व्हॉल्यूम असतो तो किती असतो, 4/3 पाय आर क्यूब असतो. बरोबर आहे ना. आणि तुम्हाला दोन रेशो दिला आहे, म्हणजे इथे R1 प्लस R2 रेशो दिलेला आहे. तो किती दिलेला आहे, 512:3375. बघा, स्पियरचा जो व्हॉल्यूम राहतो त्याच्यात क्यूब राहतो, म्हणजे काय करायचं, ते इथे पण एक क्यूब घेऊन घ्यायचं. आता मला सांगा, हा कशाचा क्यूब आहे. मला जर हे अंडर रूट मध्ये जर क्यूब रूट मध्ये जर टाकले मी, तर काय होईल, मला जर R1 प्लस R2 पाहिजे असेल तर काय करावं लागेल, याला क्यूब रूट मध्ये टाकावं लागेल. तर त्याला जर क्यूब रूट मध्ये टाकले तर मला सांगा, 512 हा कशाचा क्यूब आहे, 8चा क्यूब आहे. बरोबर आहे ना. आणि 3375 हा कशाचा क्यूब आहे, 15चा क्यूब आहे. बरोबर आहे ना. म्हणजे मला इथे कशाची व्हॅल्यू मिळाली, R1 प्लस R2 ची व्हॅल्यू मिळाली. ती किती मिळाली, 8/15. आणि तुम्हाला विचारलं काय, फाइंड देअर सरफेस एरिया म्हटलेला आहे. आणि सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला असतो तो किती असतो, तो असतो 4πr² असतो. बरोबर आहे ना. तर पण आपल्याला दोन R1 R2 दिलेले आहे. जर मी इथे पण R1 R2 जर घेतले समजा रेशो मध्ये, पण इथे कालच्या फॉर्म मध्ये आहे, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे, मग मला इथे काय करावं लागेल, स्क्वेअर घ्यावं लागेल. बघा, इथे R1 ची व्हॅल्यू किती दिलेली, 8, म्हणून 8चा स्क्वेअर करायचा. आणि इथे 15 दिलेली आहे, इथे 15चा स्क्वेअर करायचा. म्हणजे फायनल जे आन्सर निघेल, जो सरफेस एरिया राहील, 4π याचा यूज होणार नाही, कारण की 4π काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. इथेही सेम झालं, 4/3 पाय जो होता तो कॅन्सल झाला. ओके. तर इथे काय होईल, मग 8चा स्क्वेअर किती होईल, 64. आणि 15चा स्क्वेअर किती होईल, 225. म्हणजे त्याचा जो सरफेस एरिया जो झाला तो किती झाला, 64:225. समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं. ही जी टर्म आहे 4/3 पाय, ही कॉन्स्टंट टर्म आहे. याच्यात फक्त फ्लक्च्युएशन कशात आलेलं आहे, दोन हे दिले तुम्हाला व्हॉल्यूम, आणि त्याच्यावरून R1 R2 ची व्हॅल्यू काढायची होती. ते किती निघाली, 8/15 निघाली. सरफेस एरिया काय असतो, 4πr² असतो. इथे 4π हा कॉन्स्टंट आहे, याची काही गरज नाही आपल्याला. मग फक्त इथे काय करायचं, जे R1 आणि R2 ची व्हॅल्यू दिलेली आहे त्याचा स्क्वेअर करायचा. तो किती होतो, 64:225. तर चला, सर्वांना समजलंच असेल. तर चला सेकंड प्रॉब्लेम कडे वळू. सेकंड प्रॉब्लेम जे दिलेला आहे आपल्याला, काय दिलेलं आहे, 5 sin² θ इज इक्वल टू 1 प्लस cos θ दिलेला आहे. ओके. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, कोसेक थीटा प्लस कॉट थीटा. ओके. तर काय करायचं, आता मला सांगा, 5 sin² ला कसं लिहू शकता तुम्ही, 1 - cos² θ इज इक्वल टू 3 × 1 प्लस cos θ. ओके. आता सांगा, हा कशाचा फॉर्म्युला आहे, a² - b². याला काय लिहितो मी, a - b × a + b लिहू शकतो ना. तर इथे काय करायचं, 5 × 1चा स्क्वेअर 1 केला तरी 1च येतो. इथे काय होईल, 1 - cos θ × 1 + cos θ इज इक्वल टू 3 × 1 + cos θ. बरोबर आहे ना. हे समजलं का एवढं सर्वांना कसं काढलं तर मी, sin² ला कसं लिहू शकतो मी, 1 - cos² θ. आणि 1 - cos² θ ला कसं लिहू शकतो, 1चा स्क्वेअर - cosचा स्क्वेअर. काय होतो, a² - b² काय होतो, a - b × a + b होतो. बरोबर आहे ना. तर ह्या फॉर्म मध्ये लिहिलं मी. बघा, आता इथे काय काय कॅन्सल होईल, इथे काय कॅन्सल होतो,
हा 1 प्लस कॉस थिटा आणि हा इकडचा 1 प्लस कॉस थिटा कॅन्सल होतो. ओके, तर इथे काय राहिलं 5 इंटू 5 कॉस थिटा इंटू 3 राहिलं. बरोबर आहे ना. जर लेफ्ट हँड साइडला जर मी 3 आणले तर काय होईल, तर इथे होईल 5 मायनस 3 कॉस थिटा. बरोबर आहे. 5तून 3 गेले किती राहतो 2 राहतो. इथे काय होईल 5 होईल. मग इथे काय होईल कॉस थिटा. नंतर मला कशाची व्हॅल्यू पाहिजे कॉस थिटाची. तर कॉस थिटाची जी व्हॅल्यू होईल ती किती होईल 2/5. समजलं का सर्वांना हे कशा प्रकारे आणलं तर. बघा फक्त राहिला काय होतं इथे 1 मायनस कॉस थिटा राहिला होता. मग ब्रॅकेट मध्ये मी 5 ने मल्टिप्लाय केलं आणि त्याला सिम्प्लिफाय केलं तर कॉस थिटाची व्हॅल्यू किती मिळाली मला 2/5. ओके, मला सांगा कॉस बरोबर काय असतो बेस अपॉन हायपोटेन्यूस. इथे 2 आहे इथे 5 आहे तर इथे काय होईल 21. बरोबर आहे ना. काय होईल 25 5 चा स्क्वेअर मायनस 4 बरोबर किती राहतो 21 राहतो ना. तो काय होईल अंडर रूट मध्ये जाईल. मग इथे काय राहिला तुमचा जो परपेंडिक्युलर निघाला तो किती निघाला 21 निघाला. ओके, म्हणजे इथे तुम्हाला बघा बेस मिळाला आहे, हायपोटेन्यूस मिळालेला आहे आणि परपेंडिक्युलर किती निघाला 21. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं कोसेक थीटा. कोसेक थीटा बरोबर काय असतो परपेंडिक्युलर डिवाइड बाय काय असतो नाही हायपोटेन्यूस डिवाइड बाय काय असतो परपेंडिक्युलर असतो. किती असतो 5 डिवाइड बाय अंडर रूट 21. काय असतो हायपोटेन्यूस डिवाइड बाय परपेंडिक्युलर कोसेक थीटा बरोबर प्लस कॉट थीटा बरोबर काय असतो 2 अपॉन म्हणजे बेस अपॉन परपेंडिक्युलर. तर इथे काय होईल 7 अपॉन अंडर रूट मध्ये 21 होऊन जाईल. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. अजून त्या तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता. कसं तर बघा 7 याला मी असं लिहिलं चालेल का अंडर रूट 7 इंटू 7 लिहिलं चालेल. आणि खाली जर मी अंडर रूट 7 गुणिले अंडर रूट 3 केला तर चालेल ना. हो, इथे काय होईल 7 7 कॅन्सल होऊन जाईल आणि माझं जे फायनल आन्सर निघेल ते काय होईल अंडर रूट 7 डिवाइड बाय अंडर रूट 3. हे काय झालं माझं फायनल आन्सर झालं. ओके, सर्वांना समजलं कशा प्रकारे केलं तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. फाइंड नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला तुम्हाला फाइंड द नंबर ऑफ कॉन्सिक्युटिव्ह झिरो ऍट द एंड ऑफ 649. असे एक्झाम्पल आलेले आहे ग्रुप डी मध्ये मागची एक्झाम जे झाली होती. तर प्रत्येक 2-3 शीट नंतर एक एक्झाम्पल आलेलंच आहे. तर काय करायचं नंबर ऑफ झिरो जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं ते 649 आहे याला कशाने भाग द्यायचा 5 ने भाग द्यायचा. ओके, आता पण काय करायचं भाग दिल्यावर जो रिमाइंडर राहतो ना तो काय राहतो त्याची गरज नाही राहत आपल्याला. फक्त काय महत्वाचं राहते तो कितीने भाग जातो ते लक्षात ठेवायचं. बघा 5 ने जर 649 ला भाग दिला 5 1 5 राहतो किती राहतो 14. मग 5 2 10 नंतर किती राहतो 49 म्हणजे 5 9 45. हे झालं 129. पुन्हा काय करायचं जोपर्यंत लास्ट संख्या म्हणजे 5 पेक्षा कमी येत नाही तोपर्यंत भाग देत राहायचा. काय होईल मग पुन्हा 129 भागीला 5 काय होईल मग पुन्हा 5 2 10 किती राहते मग 29 5 5 25. मला सांगा पुन्हा याला भाग जातो का. हो जातो. 25 ला जर पुन्हा 5 ने भाग दिला तर किती येतो 5. आता मला सांगा 5 आणि 5 इक्वल आहे ना. हो, तर काय करायचं पुन्हा 5 भागीला 5 करायचं तर टोटल काय येईल 1 येईल. आता 1 भागीला 5 केलं तर फ्रॅक्शन पॉइंट मध्ये जाईल. आपल्याला ते पॉइंट मध्ये आन्सर नाही पाहिजे. तर बघा काय होईल 129 प्लस 25 प्लस 5 प्लस 1 काय होईल 10 10 20 2 6 160. तर टोटल नंबर ऑफ झिरो जर विचारले तुम्हाला या संख्येमध्ये 649 मध्ये फॅक्टोरियल मध्ये तर किती होईल 160 होऊन जाईल. समजलं सर्वांना. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आपल्याला क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे की 3 मॅन्स एंटर इन अ बिझनेस इन द पार्टनरशिप फॉर 14 मंथ 8 मंथ आणि 7 मंथ दिलेले आहे. आणि त्याचा जो प्रॉफिटचा रेशो आहे तो किती आहे 5 7 आणि 8 आहे. तर
व्हॉट इज द रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. सर्वांना माहित असेल प्रॉफिट बरोबर काय असतो I इंटू टी असतो, बरोबर आहे ना. मग काय करायचं इथे सर्वप्रथम इन्व्हेस्टमेंट लिहायचं जी आपल्याला काढायची आहे. नंतर काय दिलेलं आहे आपल्याला टाइम दिलेला आहे. कोणत्या रेशो मध्ये दिले 14, 8 आणि 7 आणि प्रॉफिट किती दिलेला आहे प्रॉफिटचा रेशो दिला आहे 5, 7 आणि 8. आता कसं करणार हे जो हे राहतो प्रॉफिट हा कशाचा प्रपोर्शनल राहतो डायरेक्ट टाइमच्या राहतो. मग इन्व्हेस्टमेंट कसा होईल इनवर्सली प्रपोर्शनल होऊन जाईल. ओके. मग काय होईल आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट काढायची असेल तर काय करायचं ह्या 5 च्या खाली ही 14 व्हॅल्यू ठेवायची. नंतर ह्या 7 च्या खाली ही 8 व्हॅल्यू ठेवायची आणि ह्या 8 च्या खाली ही 7 व्हॅल्यू ठेवायची. समजलं तुम्हाला. काय करायचं एक तर सोपी पद्धत राहते. तर काय करायचं इथे 14 गुणिला 7 गुणिला 8 तुम्ही हे पण करू शकता. ते कशी लॉंग प्रोसेस होऊन जाईल. त्यापेक्षा काय करायचं आपल्याला जर एलसीएम भेटत असेल एखाद्या संख्येपासून तर ही सोपी पद्धत. काय करायचं 5 च्या खाली ही 14 व्हॅल्यू ठेवायची, 7 च्या खाली ही 8 व्हॅल्यू ठेवायची आणि 8 च्या खाली ही 7 व्हॅल्यू ठेवायची. म्हणजे समजलं तुम्हाला. P इज इक्वल टू I इंटू टी. मी याला असं लिहू शकतो ना P बाय टी. I इज इक्वल टू P बाय टी लिहू शकतो ना मी. हो. तर मला सांगा 14, 8 आणि 7 ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग म्हणजे एलसीएम काय राहू शकतो 56. 14, 8 आणि 7 चा तर रेशो किती होईल 56. तर मी इथे प्रत्येक जो रेशो आहे याला 56 ने भाग जर केला तर बघा किती मिळतो तो. इथे किती टाइम 4 टाइम्स. इथे किती टाइम्स आहे 7. इथे किती टाइम 8 टाइम्स. म्हणजे 5 चोक 20, 7 7 49 आणि 8 8 64. म्हणजे जो आपला इन्व्हेस्टमेंट निघाली त्याचा जो रेशो आहे तो किती आहे 20, 49 आणि 64. ओके. समजलं सर्वांना हे कशा प्रकारे काढलं. तर चला क्वेश्चन नंबर 5 कडे वळू. क्वेश्चन नंबर काय दिलाय तुम्हाला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 95 दिलेला आहे आणि ए बी ची व्हॅल्यू 13 दिली आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके. तर काय करायचं आपल्याला एक टर्म याच्यात माहित पाहिजे. ती टर्म म्हणजे ए प्लस बी. मला सांगा ए प्लस बी चा स्क्वेअर काय होतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ ए बी. आता सांगा मला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 95 प्लस 2 इंटू याची व्हॅल्यू किती दिली ए बी ची 13. तर काय होईल 95 प्लस 26 म्हणजे काय होईल 121 होऊन जाईल. तर ए प्लस बी चा होल स्क्वेअर बरोबर किती होईल 121. तर ए प्लस बी बरोबर किती होईल 11. ओके. एवढं समजलं काय. ए प्लस बी चा होल स्क्वेअर किती होतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. याच्यावरून जर मग त्याची टोटल व्हॅल्यू किती निघाली ए प्लस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 121. तर ए प्लस बी ची व्हॅल्यू किती होऊन जाईल 11 होऊन जाईल. का बरं गरजेचं आहे ए प्लस बी कारण की बघा इथे ए क्यूब प्लस बी क्यूब बरोबर काय असतो ए प्लस बी चा होल क्यूब मायनस 3 टाइम्स ऑफ ए बी इंटू ए प्लस बी असतो. ओके. हा फॉर्म्युला आहे. म्हणून इथे काय ए प्लस बी ची आपल्याला गरज आहे. तर काय होईल 11 चा क्यूब किती होतो इथे 11 चा क्यूब घ्यायचा 3 इंटू 13 इंटू 11. ओके. एवढं समजलं का सर्वांना. मग इथे काय होईल 11 चा क्यूब किती होतो 1331 मायनस इथे किती होईल 39 गुणिला 11. तर काय होतो 39 गुणिला 11 11 गुणिला 9 99 11 3 33 आणि 33 म्हणजे 439 429 होऊन जाईल. बरोबर आहे ना. 11 9 11 ने जर 9 ला घेतलं तर 9 होऊन जाईल. 11 गुणिला 3 33 33 आणि 7 होतो 42 म्हणजे 429. म्हणजे काय होईल ते 1331 मधून 429 वजा करायचे. तर बघा 11 तून 9 गेले किती राहतो 2 राहतो. इथे कॅरी म्हणजे 0. इथे किती होईल 9. म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब याचा जो फायनल रिझल्ट निघाला तो किती निघाला 902 निघाला. समजला सर्वांना.
अशा प्रकारे काढलं तर. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला, सम अँड प्रोडक्ट ऑफ ऑल रूट्स ऑफ काय दिलेलं आहे, 4 मायनस 8x स्क्वेअर मायनस 30x प्लस 90 इज इक्वल टू 0 दिलेला आहे. आणि तुम्हाला सम आणि प्रोडक्ट दोन्ही काढायला सांगितलं. म्हणजे तुम्हाला इथे अल्फा प्लस बीटा प्लस सी सांगितले, अल्फा बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू काय असतो, मायनस बी बाय ए, आणि अल्फा बीटा आणि जो गॅमा असतो मायनस डी बाय ए, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आहे. काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, सम आणि प्रोडक्ट ऑफ हे जे इक्वेशन दिलेलं आहे याचं तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय. तर याचा जो बी असतो हा काय असतो, हा x चा टर्म्स, हा x स्क्वेअरच्या जो टर्म्स मध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे हा बी असतो. तर इथं काय होईल, -8 आहे दिलेली. ओके, आणि a बरोबर किती दिली आहे, a च्या टर्म्स मध्ये कोणची असतो, x चा पॉवर 3 दिलेला आहे ना. ही जी 4 व्हॅल्यू आहे ही a ची व्हॅल्यू असते. तर हे किती होईल, 8/4, म्हणजे जो सम आहे तो किती निघाला, 2. आता राहिलं प्रोडक्ट, तर डी म्हणजे कोणची व्हॅल्यू येते तुम्हाला दिलेली, तर डी नथिंग बट हे जी कॉन्स्टंट आहे सी, हे 19, ही डी ची व्हॅल्यू दिली आहे आणि ए ची व्हॅल्यू काय येते, 4 दिलेली आहे. म्हणजे काय होईल, -19/4. हे काय झाली, अल्फा बीटा प्लस गॅमा. ओके, हा एक कोऑर्डिनेट म्हणजे आपला कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा एक हे आहे, फॅक्ट आहे, किंवा अल्जेब्रा मध्ये एक कोऑर्डिनेट म्हणून टॉपिक आहे, त्याचा एक पार्ट आहे. आणि ह्या एनटीपीसी जे झालेली आहे आपली 2024 मध्ये किंवा 25 मध्ये, त्या एक्झाम मध्ये खूप विचारण्यात आलेला आहे. ओके, तर चला नेक्स्ट 7व्या नंबरचा प्रॉब्लेम आहे आपल्याला दिलेला. -25 -16 हे दिलेलं आहे तुम्हाला. 25 मायनस ब्रॅकेट मध्ये 16 मायनस ब्रॅकेट मध्ये 14 मायनस ब्रॅकेट मध्ये 18 मायनस 8 प्लस 3 आणि ब्रॅकेट कंप्लीट दिलेला आहे. तर सर्वात प्रथम काय करायचा, हा अंदरचा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा अकॉर्डिंग टू द बॉटमोस्ट रूल. काय होईल, 18 मायनस 18 प्लस आणि सर्वात प्रथम बघा इथे बॉटमोस्ट रूलचा मी हे लिहितो. काय होईल, सर्वात प्रथम ऍडिशन होईल, ह्या ब्रॅकेट मध्ये ऍडिशन होईल. 18 आणि 3 किती होतो, 21. 21 मायनस 8 किती होतो, 21 मधून 8 गेले 13, बरोबर आहे ना. डायरेक्ट लिहितो मी इथे, सर्वांना ऍडिशन सबट्रॅक्शन जमतच असेल. इथे काय करायचं मग, 14 मायनस 13 हा एक ब्रॅकेट मायनस 16 मायनस हा ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट काय करायचं, दुसरा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. किती होईल, 14 तून 13 गेले 1 राहतो, बरोबर आहे ना. म्हणजे काय होईल, ते 16 मायनस 1 होऊन जाईल. नेक्स्ट 25 ऍज इट इज राहील. नंतर काय करायचं, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. 16 मधून 1 गेला किती राहतो, 15, आणि फायनल काय राहील, 25 मधून 15 गेले 10 राहील. ओके, म्हणजे ही काय झालं तुमचं आन्सर. तर बघा मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 8 दिलेला आहे. कॅनिस्टर hold 36 liter of mixture of milk and water in the ratio of 3:1. If 50 liter of milk is added to the canister, the new ratio of mixture is. काय म्हणतात तुम्हाला, 36 लिटर मिक्सचर दिला आहे, ते कोणत्या रेशो मध्ये दिलं आहे, 3 आणि 1 च्या रेशो मध्ये दिलेला आहे. जर त्याच्यात मी 15 लिटर दूध जर ऍड केला तर न्यू रेशो काय होईल म्हणताय. तर सर्वात प्रथम आपल्याला माहित असायला पाहिजे की जो इनिशियल रेशो आहे तो किती प्रमाणात आहे. म्हणजे तो तर 3 आणि 1 च्या प्रमाणात आहे, ते तर मालूमच आहे आपल्याला. तर बघा 3 आणि 1 च्या प्रमाणात आहे. ओके, समजा मी 3x प्लस 1x इज इक्वल टू 36 घेतले, तर याच्यावरून आपल्याला त्याची क्वांटिटी माहित पडेल किती असेल. तर काय होईल, 4x इज इक्वल टू 36, तर x ची व्हॅल्यू किती निघाली, 9. मग याच्यावरून मला दुधाची आणि जी वॉटर आहे याचा क्वांटिटी माहित पडेल. तर बघा
9 त्रिक किती होईल 27 आणि इथे किती होईल 9 होऊन जाईल. ओके, म्हणजे दुधाची जी इनिशियल क्वांटिटी होती ती किती होती 27 आणि जे वॉटर होतं ते किती होतं 9 आणि नंतर काय म्हटलं मला 50 लिटर्स ऑफ मिल्क जर ऍड केलं तर न्यू रेशो काय म्हणते. जर याच्यात मी 50 हा मिल्क आणि वॉटरचा रेशो आहे. ओके, याच्यात जर मी 15 लिटर जर मिल्क जर ऍड केलं तर किती होईल 7 तर 5 म्हणजे इथे 42 होऊन जाईल आणि इथे किती होईल 9. आता याला जर भाग दिला तुम्ही 3 ने तर किती होईल 3 त्रिक 9 आणि 14 त्रिक 42 म्हणजे जो न्यू रेशो आहे तो किती आलेला आहे आपला 14:3. समजलं का सर्वांना. काय मी सर्वात प्रथम जी इनिशियल क्वांटिटी आहे ती किती आहे ती माहित केली, नंतर त्यात 15 लिटर मिल्क ऍड केलं आणि शेवटी मला आन्सर किती मिळाला 14:3. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 12 डेज आणि बी कॅन डू सेम वर्क इन 18 डेज. जर ए नी 12 दिवसात काम करू शकतो म्हणते आणि बी हा 18 दिवसात काम करू शकतो म्हणते. एक काम दिलेलं आहे त्यांना, तर जर त्यांनी दोघा मिळून जर काम केलं तर ते किती दिवसात कंप्लीट करेल. जर ए प्लस बी जर विचारला असेल तर एक फॉर्म्युला असतो ए इंटू बी डिवाइड बाय ए प्लस बी. जर दोघांचं काम विचारलं असेल तर काय होईल 12 गुणिला 18 डिवाइड बाय 12 प्लस 18 किती होईल हे 30 होऊन जाईल. बरोबर आहे ना. इथे काय करायचं भाग द्यायचा sin त्रिक 18 आणि इथे किती जाईल 6 पंचे 30 म्हणजे किती होईल 36/5. याला जर भाग दिला तर 5 7 35 आणि 1:5 होईल म्हणजे 7. बघा इथे 7 5 35 आणि 1 36 होईल ना, म्हणजे 7 1/5 दिवसात हे काय करेल ते काम दोघं मिळून पूर्ण करेल. ओके, एक दुसरी मेथड आहे रेशोची. तुम्ही रेशो मेथड निवडू करू शकता. जर ए 12 दिवसात करेल बी 18 दिवसात करेल तर काय होईल इथे 36 काम होऊन जाईल. रेशो जर घेतला मी तर काय होईल 36 रेशो घेतला तर 12 त्रिक 36 आणि 18 दोन्ही 36 होऊन जाईल. 12 त्रिक 36 आणि 18 दोन्ही 36 ही जी आहे त्याची एफिशियन्सी आहे. मग काय होईल दोघा मिळून जर काम केलं त्यांनी तर काय होईल 3 आणि 2 5 म्हणजे काय होईल 7 5 35 आणि 1/5. सेम आन्सर निघाला दोन्हीच्यावर. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. अ सम ऑफ 2000 इज इन्व्हेस्टेड ॲट 10% फॉर 2 years. सो हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट रिसीव आफ्टर 2 years. काय म्हटलं तुम्हाला सम दिलेला आहे म्हणजे प्रिन्सिपल दिलेला आहे तुम्हाला 2000 आणि काय म्हटलंय रेट दिलेला आहे 10% किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. तर तुम्हाला त्याच्यात काय विचारलंय तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट विचारलाय 2 वर्षानंतरचा. तर मला सांगा 10% याला कसं लिहू शकतो मी 1/10. बघा हे जे 10 असते ना हा प्रिन्सिपल असतो, हा काय असतो एक कंपाऊंड असतो. काय होईल मग 10 वर्षाचा 1 वर्षानंतर जर ऍड केला मी कंपाऊंड हा 1 जर ऍड केला तर किती होईल 11 होईल. हा 1 वर्षासाठी झाला. दुसऱ्या वर्षी जर करायचं तर सेम करायचं पुन्हा 10चा 11 करायचा. इथे काय होईल 100 इथे काय होईल 121. हा काय असतो प्रिन्सिपल, हा काय असतो अमाऊंट. बरोबर आहे. तुम्हाला इथे कशाची व्हॅल्यू दिली आहे प्रिन्सिपलची व्हॅल्यू किती दिली आहे 2000 दिलेली आहे आणि तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट काढायला सांगितलं आहे. प्रिन्सिपल इथे दिलेला आहे, अमाऊंट दिलेला आहे. जर आणि तुम्हाला माहित असेल अमाऊंट बरोबर काय असतो प्रिन्सिपल प्लस कंपाऊंड इंटरेस्ट असतो. इथे किती दिलेला आहे तुम्हाला 121. 121 मधून जर 100 काढला तर किती राहतो 21 राहतो. तर इथे सिम्प्लिफाय केलं तर किती होईल 21 2 42 म्हणजे 420. 420 काय झाला हा तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट झाला 2 वर्षानंतरचा. समजलं का सर्वांना. इझी आहे, काही एवढं डिफिकल्ट नव्हतं. मग तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेले आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला तुम्हाला. अ शॉपकीपर सोल्ड अन आर्टिकल 30% लॉस अँड इफ सेलिंग प्राइस इज 350 दिलेला आहे तर कॉस्ट प्राइस विचारलाय. म्हणजे एक जे हे होतं शॉपकीपरनी एक आर्टिकल विकलं तर त्याला 30% लॉस झाला आणि त्याची जी सेलिंग प्राइस होती ती किती होती 350 होती. तर तुम्हाला मूळ किंमत विचारली त्याची 30% लॉस झाला आहे आणि सेलिंग प्राइस किती होती 350.
म्हणजे 100 मधून जर 30 गेले म्हणजे मूळ किती 70%च्या रेटने विकली त्यांनी, 70% त्या रेटने विकली. त्याची किंमत किती आहे तुम्हाला 350 दिली आहे. तर तुम्हाला 100% ची व्हॅल्यू काढायला सांगितली. जी इनिशियल व्हॅल्यू असते कॉस्ट प्राइसची ती किती घ्यायची 100 घ्यायची. इथे किती होईल 7 5 35 होऊन जाईल. ओके. मग 5 गुणिले 100 जर केलं मी तर त्याची जी इनिशियल कॉस्ट होती ती किती होती 500. ओके. म्हणजे कॉस्ट प्राइस किती झाला 100. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय म्हटलं तुम्हाला 2/3 इज अ व्हॉट पर्सेंट ऑफ 1/3. म्हणजे मांडणी बघा 2/3 हे 1/3 चे किती पर्सेंट आहे म्हणताय. तर किती होईल हे 3 कॅन्सल होऊन जाईल. 2 गुणिले 100 बरोबर काय म्हणजे 200. ओके. म्हणजे 2/3 इज अ व्हॉट पर्सेंट ऑफ 1/3 तर किती होईल 200. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. प्रॉब्लेम नंबर काय दिलेला आहे तुम्हाला 13 दिलेला आहे. कार कवर्ड डिस्टन्स ऑफ 90 किलोमीटर दिलाय तुम्हाला किती 50 मिनिटात. तर व्हॉट इज द स्पीड मीटर पर सेकंड मध्ये विचारलाय. मीटर पर सेकंड मध्ये बघा काय दिले तुम्हाला डिस्टन्स दिलेला आहे 90 किलोमीटर. याला जर सेकंड मध्ये म्हणजे मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं 90 गुणिले 1000. नंतर तुम्हाला टाइम दिलेला आहे. टाइम दिलेला आहे 50 मिनिट. याला जर तुम्ही सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं 60 ने मल्टिप्लाय करायचं. आणि स्पीडचा फॉर्म्युला काय असतो डिस्टन्स अपॉन टाइम. तर काय होईल 90 गुणिले 1000 भागिले 50 गुणिले 60. ओके. एवढं समजलं सर्वांना. काय होईल इथे 0 0 कॅन्सल. इथे किती होईल 30 5 30 30 3 90 म्हणजे 300 मीटर पर सेकंद. हे काय झालं त्याचं आन्सर झालं. नाही 30 मीटर पर सेकंद हे काय झालं त्याचं राईट आन्सर झालं. ओके. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला असम 2002 इज डिवाइडेड इन द रेशियो ऑफ ABC इन द रेशियो ऑफ 3 4 6. फाइंड द रेशियो ऑफ B म्हटलं मला. ओके. A रेशियो B रेशियो C दिलेला आहे 3 4 आणि 6 च्या रेशियो मध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितले आहे B ची व्हॅल्यू. ओके. म्हणजे 6 4 10 3 13 13 ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली आहे 2002 दिली आहे. आणि 4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले. हे म्हटलं आहे हे जास्त एक्स वगैरे न घेता डायरेक्ट करायचं. काय टाइम वाचतो. 13 1 13 होतो. किती राहतो 7 राहतो. 13 5 65 आणि 13 चौक 52. मग इथे काय होईल 154 गुणिले 4 16 1 20 21 2 राहतो 4 म्हणजे 616. ही काय झाली B ची व्हॅल्यू झाली. समजलं का सर्वांना. काय केलं मी त्या तिघाची जी तुम्हाला व्हॅल्यू दिली होती ती 2002 दिलेली होती आणि तुम्हाला 4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली होती. बघा 13 1 13 भाग जातो किती राहतो 7. मग काय होईल 13 5 65 म्हणजे किती होईल 5 राहील ना 5. आणि शेवटी किती आहे राहतो 52 म्हणजे किती भाग जाईल 4 ने. म्हणजे 154 ने भाग जातो या 2002 ला. नंतर काय करायचं 154 गुणिले 4 करायचं तर किती मिळतो 616. तर बघा मित्रांनो प्रॉब्लेम नंबर काय दिलाय तुम्हाला 15 नंबरचं दिलाय. फाइंड द HCF ऑफ HCF विचारलाय तुम्हाला 110, 180 आणि 540. ओके. तर काय असतो हायेस्ट कोएफिशिएंट फॅक्टर म्हणजे अशी संख्या ज्याला सगळ्या संख्येने भाग गेला पाहिजे. ओके. आता मला सांगा 110 180 आणि 540 याला कोणत्या संख्येने भाग जातो 10 ने जातो काय हो. तर बघा 10 ने जर भाग दिला आहे तुम्ही याला किती होईल 11 18 आणि 540 5 54 होईल. आता मला सांगा पुन्हा इथे अशी कोणती संख्या आहे का की ज्याला याला 2 ने भाग जातो का 11 18 54 ला 18 आणि 54 ला 2 ने भाग जातो. पण 11 ला जातो काय नाही. 3 ने जातो काय नाही. 11 ने जातो काय नाही. म्हणजे फक्त इथे एकच ही एक संख्या आहे ज्याने ह्या तिन्ही संख्येला भाग जातो. म्हणजे याचा जो HCF जो राहील तो काय होईल 10 × 1 काय होईल 10 होईल. ओके. समजलं का सर्वांना. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. काय म्हटलं तुम्हाला फाइंड द
सिंपल इंटरेस्ट ऑन 27,000 ॲट 14/2/3 पर ॲन्युअल फॉर 8 मंथ्स. बघा सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितला. काय असतो? P × R × T असतो. काय होईल? 27 भागीला 100 असतो. बरोबर आहे ना? इथे काय होईल? 27,000 गुणिला याला काय करायचं? सिम्प्लिफाय करायचं. काय होईल? 14 × 3 = 42 आणि 2 = 44/3 100 आणि टाइम किती दिलाय? इथे 8 मंथ दिलेला आहे. तुम्हाला याच्यात इयर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय कशाने भागायचं? 12ने भागायचं. ओके. तर इथे काय होईल? 0 0 कॅन्सल होऊन जाईल. 3 9 27 म्हणजे 90 होऊन जाईल. इथे काय होईल? 4 2 8 आणि 4 3 12. इथे पुन्हा भाग जातो किती? 30 ने. 30 गुणिला 44 गुणिला 2 म्हणजे 6 ने 44 ला जर भागलं तुम्ही तर किती होईल? 6 चोक 24 2 6 चोक 2 24 आणि 2 26 म्हणजे 2460. हा काय झाला तुमचा सिंपल इंटरेस्ट. ओके. समजलं का सर्वांना हे कशा प्रकारे काढलं? तर इझी आहे. काही नाही, फक्त फॉर्म्युलेत मी पुट केलं. जे मंथ होते त्याला इयर मध्ये कन्वर्ट केलं आणि जो रेट दिलेला होता त्याला सिम्प्लिफाय केलं मी. ओके. तर चला काय म्हटलं तुम्हाला? द फर्स्ट प्रोपोर्शन ऑफ द 3 नंबर दिले तुम्हाला 6 12 आणि 14 म्हणजे ह्या फॉर्म मध्ये दिलाय. तुम्हाला फर्स्ट प्रोपोर्शन काढायचा आहे. सेकंड दिलाय तुम्हाला 6 आणि थर्ड दिलाय तुम्हाला 12 आणि फोर्थ दिलाय 24. याला कसं लिहू शकता अजून? x/6 = 12/24. ओके. इथे काय होईल? 12 2 24 म्हणजे x ची जी ही व्हॅल्यू निघाली ही किती निघाली? 6/2 म्हणजे x = 3 म्हणजे जो फर्स्ट हे जी टर्म आहे जो मला फर्स्ट प्रोपोर्शन काढायला सांगितलं तो किती होता? 3 होता. ओके. नेक्स्ट काय म्हटलं तुम्हाला? द एरिया ऑफ ट्रायंगल ऑफ अ फील्ड हुज साइड आर 85 आणि 154 म्हटलंय तुम्हाला. तर फाइंड आउट काय करायला सांगितलंय? द एव्हरेज ऑफ द एरिया ऑफ ट्रायंगुलर फील्ड हुज साइड म्हटलं तुम्हाला 85 85 आणि 154 म्हटलंय. तर बघा इथे जो ट्रायंगल बनवून आला तुमचा तो कोणता? आयसोस्केल्स ट्रायंगल बनवून आला म्हणजे दोन साइड सेम आहे त्याच्या. ओके. बघा इथे काय आहे? तिथे 85 ह्या दोन साइड जे आहे ते कसे सेम आहे आणि थर्ड साइड ते दिले तुम्हाला 154. बघा आणि जर मी इथून एक परपेंडिक्युलर टाकली इथे एक लाईन जर टाकली तर काय होतो? दोन भागात डिवाइड होईल नाही ते. तर काय होईल? 77 आणि हे पण काय होईल? 77 होईल. आता मला सांगा हा 85 77 आणि याच्यात काही रिलेशन आहे का? तर बघा 85 आणि 77 आणि 36 हा काय असतो? एक ट्रिपलेट असतो. बरोबर आहे. काय म्हटलं मी? 85 77 आणि 36 हा एक ट्रिपलेट असतो म्हणजे याची जी व्हॅल्यू झाली ती किती झाली? 36 झाली. ओके. आता तुम्हाला काय करणार? एका साइडचा हे करून तुम्ही म्हणजे एक साइडचा आपला एरिया काढून त्याला मल्टिप्लाय करू शकता 2 ने. तर सरळ 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 काय करायचं? 77 गुणिला 36 करायचं. तर काय होईल? 77 गुणिला जर 36 केले तर किती होईल? 7 7 42 किती राहत? 4 7 1 21 आणि 4 25. इथे पुन्हा 0 इथे 2 5 2 2 7 7 आणि 2 हा काय झाला? त्याचा एरिया झाला. समजलं काय? काय दिलं होतं तुम्हाला? दोन आयसोस्केल ट्रायंगल दिले होते ज्याची दोन्ही साइड कशा सेम दिल्या 85 85 दिल्या होत्या आणि थर्ड साइड दिले तुम्हाला 154. नंतर काय केलं मी? इथून एक लाईन टाकली मग हे दोन भागात डिवाइड झाले. किती झाले? 77 77 झाले. बघा आणि 85 77 हा आणि 85 77 आणि 36 हा एक काय असतो? ट्रिपलेट असतो म्हणजे जो आपण लाईन जे परपेंडिक्युलर लाईन टाकली ही किती झाली? 36 झाली. मला एरिया विचारला होता. तुम्ही दोन पार्टची एक काढू शकता असे काढू शकता 1/2 77 × 36 पण हा एकाच पार्टचा झाला. जर दोन पार्टचे जर करायचे असेल मला हा एक पार्ट हा आणि एक पार्ट तर काय होईल? 2 कॅन्सल नाही. मग 77 गुणिला 36 केला तर किती मिळाला मला? 2772.
ओके, तर चला काय म्हटलंय, द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट म्हणजे 119 ऑड नॅचरल नंबर. काय असतो ऑड नॅचरल नंबर, जो दिलेला असतो तुम्हाला तोच राहतो. म्हणजे काय असतो n, म्हणजे किती दिलाय तुम्हाला 119. याचा जो आन्सर आहे ते 119 आहे. जर तुम्हाला ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 119 इवन नॅचरल नंबर जर विचारला असता, जर इवन विचारला असता तर काय करायचं होतं, n+1 म्हणजे काय होईल 119 + 1 म्हणजे काय होईल 120. ओके, समजलं का हे दोन मध्ये. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आपल्याला, sec θ + tan θ = p दिलेला आहे. sec θ + tan θ = p दिलेला आहे आणि तुम्हाला 4 sec θ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. काय करायचं, एक तुम्हाला कॉन्ग्रुएंट हे माहित असेल मेथड. जर sec θ + tan θ = p असेल तर याचा एक रॅशनल जर केला तर काय होतो, sec θ - tan θ = 1/p होतो. समजलं का तुम्हाला. जर 4 sec θ + tan θ = p असेल तर sec θ - tan θ बरोबर काय होतो, याचा रेसिप्रोकल होतो. बरोबर आहे. याच्यावरून बघा तुम्हाला आता sec θ ची व्हॅल्यू मिळून गेली. ते tan θ कॅन्सल होऊन जाईल. इथे काय होईल 2 sec θ = p + 1/p. नंतर काय होईल इथे p² + 1/2p. हे झाली sec θ ची व्हॅल्यू. ओके, तुम्हाला काय विचारलं होतं, 4 sec θ विचारला होता. ओके, तर काय होईल 4 × p² + 1/2p. म्हणजे इथे काय होईल 2 कॅन्सल होऊन जाईल. मग 2 × p² + 1/p. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झाला. ओके, समजलं सर्वांना. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आपल्याला, 379 + 276 + 379 - 276 चा स्क्वेअर दिलेला आहे आणि भागीला 379 × 379 + 276 × 276 दिलेला आहे. तर बघा इथे काय होईल, सर्वांना फॉर्म्युला माहित असेल, a + b चा होल स्क्वेअर आणि a - b चा होल स्क्वेअर. काय होतो इथे, जर काय होतो a² + b² + 2 twice ab. इथे काय होतो a² + b² - twice ab होतो. बरोबर ना. हे फॉर्म्युला माहित आहे ना सर्वांना. जर मी या दोघाला ऍड केलं तर मला फायनल रिझल्ट काय मिळतो, मला 2ab कॅन्सल होतो. इथे काय मिळतो मला 2 टाइम्स ऑफ a² + b² मिळतो. बरोबर आहे ना. आणि इथे बघा खाली पण जर मी याला a मानलं असेल 27 ला, तर हा इथे a² + b² मला इथे पण सेम मिळतं. म्हणजे इथे काय होईल a² हे दोन्ही कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे फायनल आन्सर मला काय मिळेल 2 मिळणार आहे इथे. समजलं का सर्वांना. फायनल आन्सर 2 कसा आला तर बघा, a + b चा होल स्क्वेअर काय होतो a² + b² + twice ab. काय होईल इथे a - b चा होल स्क्वेअर काय होतो a² + b² - twice of ab. जर दोघाला मी ऍड केलं तर काय होतो 2ab कॅन्सल होतो. नंतर काय राहतो 2a² + b² राहतो. खाली जर मी सपोज 379 ला a कन्सिडर केलं होतं समजा आणि 276 ला b कन्सिडर केलं होतं. ओके, तर बघा इथे काय होईल, इथे जो a² होऊन जाईल. ओके, प्लस b². बरोबर आहे ना, कारण की मी 379 ला हे कन्सिडर केलं होतं 379 आणि b ला 276. इथे काय होईल मग 27a, जर याला a × a² प्लस b × b² काय होऊन जाईल, हा आणि हा कॅन्सल होऊन जाईल. डिवाइड मध्ये काय राहील 2 राहील. जर समजलं नसेल तर बघा मी तुम्हाला करून दाखवतो. काय होईल इथे 379 चा स्क्वेअर प्लस 276 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स 379 × 276 प्लस 379 चा स्क्वेअर प्लस 276 चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ 379 × 276 डिवाइड बाय काय होईल इथे 379 चा स्क्वेअर प्लस 276 चा स्क्वेअर होऊन जाईल. बघा इथे हे आणि हे कॅन्सल झाला. नंतर बघा इथे 2 टाइम्स आलं. बरोबर आहे ना,
2 टाइम्स ऑफ 379 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ 276 चा स्क्वेअर डिवाइड बाय 379 चा स्क्वेअर प्लस 276 चा इथे पुन्हा स्क्वेअर होऊन जाईल. बघा इथे जर 2 कॉमन काढला तर बघा ॲज इट इज जे खाली आहे जे न्यूमरेटर मध्ये आहे तेच डिनॉमिनेटर आहे ते कॅन्सल होऊन जाईल आणि फायनल आन्सर किती निघेल तुमचं 2. ओके. तर बघा मित्रांनो काय दिलंय 22 नंबर द मीन ऑफ द फॉलोइंग डेटा म्हटलंय तुम्हाला. काय दिलंय तुम्हाला 23 17 20 आणि 19 आणि 21. तर काय करायचं याची सर्वांची ऍडिशन करायची आणि काय करायचं जेवढी नंबर ऑफ टर्म्स आहे तेवढी डिवाइड तेवढ्या संख्येने भागाकार करायचा. काय होईल 23 17 20 19 आणि 21. किती दिले नंबर ऑफ टर्म्स 5 दिलेले आहे बरोबर आहे. याची काय करायची ऍडिशन काय होईल 40 60 60 आणि हे किती झाले हे पुन्हा 40 म्हणजे 100 100 भागीला 5 म्हणजे 20. याचा जो मीन आहे तो किती निघाला 20 निघाला आहे. आणि ग्रुप डी च्या एक्झाम्पल मध्ये मोस्ट रिपीटेड टाइम आलेले ह्याच बेसिसवर खूप एक्झाम्पल आलेले आहे. मीन मोड आणि मीडियन ह्या याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आलेले आहे. तर याच्यावरचे क्वेश्चन म्हणजे करूनच जायचं. 2 मार्क तुम्हाला फिक्स राहील आणि चांगलं करून जातो स्टॅटिस्टिक हा टॉपिक. नंतर काय म्हटलं तुम्हाला मीन इज इक्वल टू 60 मीडियन इज इक्वल टू 48. तर मोड बरोबर काय म्हटलं तर जो मोडचा जो फॉर्म्युला असतो हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. 3 टाइम्स ऑफ मीडियन इंटू 2 टाइम्स ऑफ मीन्स असतो बरोबर आहे. काय म्हटलंय 3 इंटू किती दिलेलं आहे 48 दिलेलं आहे ना मीडियन. आणि नंतर काय म्हटलंय 2 टाइम्स ऑफ मीन्स किती दिलं 60. इथे किती होईल 144. इथे किती होईल 120. तर किती दिले 24. तर मोड किती निघाला 24. तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा मोड बरोबर काय असतो 3 मीडियन्स मायनस 2 मीन्स असतो बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करायची आणि आन्सर काढायचा. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर काय असतो n+1 इंटू 2n + 1 डिवाइड बाय 6 असतो बरोबर आहे ना. जर ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर विचारला तर काय करायचं इथे 10 ठेवायचा. 10 + 11 10 + 1 किती होतो 11. इथे किती होईल 20 आणि 21 होऊन जाईल. तर काय होईल भागीला 6. तर काय होईल 3 7 21 आणि 3 2 6 म्हणजे 77 डिवाइड बाय 2 होऊन जाईल. ओके समजलं काय काय असतो स्क्वेअर ऑफ फर्स्ट नॅचरल नंबरचा जो हे असतो फॉर्म्युला तो काय असतो n+1 इंटू 2n + 1 डिवाइड बाय 6. ओके. आणि काय असतो 11. इथे काय करायचं याच्या जागी 10 ठेवायचा. 10 आणि 11 इथे काय होईल 10 2 20 आणि 21 भागीला 6 म्हणजे काय होईल इथे 2 3 6 आणि इथे काय होईल 2 8 16 आणि 2 5 10 म्हणजे 38.5 हा काय निघेल त्याचा ऍव्हरेज निघेल. आणि लास्ट एक्झाम्पल आहे आपलं. काय म्हटलं तुम्हाला 40 kg इज व्हॉट पर्सेंट म्हणजे व्हॉट पर्सेंट ऑफ 160 हे फॉर्म मध्ये लिहायचं लागते तुम्हाला. ओके 40 kg इज अ व्हॉट पर्सेंट ऑफ 160 म्हणजे 160 kg हे विचारलं आहे तुम्हाला. तर काय होईल 4 3 भाग जाईल काय होईल 25. तर 25 काय झाला राईट आन्सर झाला. तर बघा अशा प्रकारे जे 25 क्वेश्चन होते ग्रुप डी चे जे 2019 ला आलेले होते म्हणजे 2022 आणि 19 ला जे झाली होती त्याच्यातच मी क्वेश्चन घेतलेले होते आणि हे सर्व एक्झाम्पल ग्रुप डी आलेले आहे. आणि अशाच टाइपचे क्वेश्चन तुम्हाला ग्रुप डी मिळू शकते. जास्तीत जास्त जे मी सुरुवातीला 5 ते 10 घेतले एवढी लेवल राहणार आहे कारण की डिफिकल्टी लेवल म्हणजे जास्तीत जास्त 17 ते 18 इझी राहतो आणि 7 ते 8 क्वेश्चन राहतो थोडेसे डिफिकल्ट राहतो. ते क्वेश्चन मी स्टार्टिंगलाच घेतले होते आणि हे जे राहतो हे इझी राहतो. ओके तर अशा प्रकारे हे मॉक टेस्ट आपले खतम करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.